नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून रोहित्र नुकसान करून त्यातील तांब्याच्या तारेची चोरी करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत होत्या. या बहुचर्चित गुन्ह्यांचा तपास करत वाई गुन्हे प्रकटीकरण विभागाने 6 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सुमारे 17 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी यांच्या सूचनेनुसार वाई पोलीस ठाण्याने तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. संबंधित रोहित्र हे धूम कॅनॉलच्या कडेला असल्याने संबंधित परिसरात CCTV नसल्यामुळे तपासात अडचणी येत होत्या. मात्र तपास पथकातील अंमलदार विशाल शिंदे, हेमंत शिंदे यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे तसेच विक्रम धोत्रे आणि श्रावण राठोड यांनी बातमीदारांच्या माध्यमातून आरोपींचा माग काढला. या तपासात 3 आरोपी फलटण येथील तर त्यांना मदत करणारे 3 आरोपी वाई येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार फलटण आणि वाई येथून एकूण 6 जणांना अटक करण्यात आली. अटक आरोपींची नावे मुकेश माणिक जाधव वय वर्ष 45 राहणार मलठण फलटण, अनिकेत सुभाष बनसोडे वय वर्ष 22 राहणार मलठण फलटण, अर्जुन राजू जाधव वय वर्ष 20 राहणार मलठण फलटण, रोहन लाखन घाडगे वय वर्ष 24 राहणार यशवंतनगर वाई, विजय बाबुराव शिंदे वय वर्ष 36 राहणार यशवंतनगर वाई, मनोज नामदेव घाडगे वय वर्ष 40 राहणार यशवंतनगर वाई. यातील आरोपी क्रमांक 1 ते 3 हे सराईत गुन्हेगार असून आरोपी क्रमांक 2 आणि 3 यांना फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेला आहे. आरोपींकडून सुमारे 300 किलो तांब्याची तार, गुन्ह्यात वापरलेल्या 2 दुचाकी, 1 4चाकी आणि 5 मोबाईल असा एकूण 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपींकडून वाई पोलीस ठाण्यात दाखल गुन्हे रजिस्टर नंबर 223/2025, 286/2025, 303/2025, 03/2026, 06/2026, 21/2026, 39/2026 एकूण 7 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. या सर्व गुन्ह्यांमध्ये भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 324(4), भारतीय विद्युत अधिनियम कलम 136 अन्वये गुन्हे नोंद आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी, पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज तसेच अजित जाधव, नितीन कदम, हेमंत शिंदे, विक्रम धोत्रे, श्रावण राठोड, विशाल शिंदे, मारुती लोलापोड, संतोष बैराट आणि जनार्दन गोळे यांच्या पथकाने पार पडले. या उल्लेखनीय कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांनी वाई गुन्हे प्रकटीकरण विभागाचे अभिनंदन केले आहे. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट.